तर नायगाव पडीवाडा वसई इकडचं गाव आहे. या गावात आम्ही नेहमीप्रमाणे नारळ फोडण्याची स्पर्धा आयोजित करतो. ग्रामस्थ आणि आजूबाजूचे लोक या ठिकाणी येऊन नारळ फोडण्याच्या स्पर्धेत भाग घेतात. मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम होत असतो. खूप लोक आजूबाजूचे बरेच गावातले लोक स्पर्धक खेळाडू त्या इकडे येऊन भाग घेतात आणि एन्जॉय करतात. नारळ फोडायची स्पर्धा एन्जॉय करत असतात. प्राईज तसा खरं म्हणजे प्राईज पैशाला महत्व नाही देत आम्ही. स्पर्धा होणं महत्वाचं. प्राईज तर दोन चार हजारापर्यंत असते, पण चषक असतो आणि एक प्रतिष्ठा असते की हा खेळ झाला पाहिजे. आपला खेळ होणं महत्वाचं, प्राईज महत्वाचं नाही. आणि लोक पण समोरून तसंच सांगतात की कुठून पण आपला कार्यक्रम यशस्वी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी स्पर्धक पण खूप सहकार्य करत असतात आम्हाला. दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम यावेळी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन पण एकत्र असल्यामुळे आणि हा आमच्या कोळी लोकांचा सण आहे, त्याच्यामुळे खूप लोक मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेत असतात. लोकप्रिय खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा साहेब आज या ठिकाणी आपल्या व्यस्त वेळापत्रकातनं वेळ काढून आलेले आहेत. त्याच पद्धतीने माझ्या समवेत मंडळ अध्यक्ष नंदकुमार महाजनजी, मॅथ्यू कोलासोजी, त्याच पद्धतीने आचार्यजी, मधुरेकर काका, आपल्या सगळ्यांचे संरक्षक रणजित आंधळे साहेब,
या कार्यक्रमाचे त्यांनी सूत्रसंचालन केलं. अविनाश चवंडे आणि गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि समोर बसलेल्या भगिनी, त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, तुमच्या सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे. वर्षातला सगळा मोठा. शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली ती केवळ कोळी बांधवांच्या सहकार्यामुळे. त्यामुळे एवढा चांगला प्रचंड असा इतिहास असलेला आपला कोळी बांधव आणि आज तुम्हा सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा दिवस. कारण पावसाळा सुरू होतो आणि समुद्र हा त्याच्या वातावरणामध्ये त्याचे बदल झालेले असतात, उधळलेला असतो आणि अशामध्ये नुकसान होऊ नये ह्या दृष्टिकोनातून तुम्ही बोटी बंद करतात आणि यावर्षी तर 15 दिवस जास्त बोटी बंद केला. त्यामुळे तुमचं सुद्धा मी खूप कौतुक करतो. कारण मागच्या वर्षी या पद्धतीने आले आज आता देवाला रक्षाबंधन नाणी बनवायचं आता तुम्ही आले त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? पहिल्यांदा मी दुसऱ्यांदा आलोय पाचबंदरला आणि खूप आनंद वाटला इथे. कारण रक्षाबंधनासोबतच नारळी पौर्णिमेचा असा सण पूर्ण आपण साजरा करत असतो आणि ज्याप्रमाणे रक्षाबंधनाचा सण सगळीकडे साजरा करत असतात पूर्ण भारतभर, त्याप्रमाणेच सागरी किनारपट्ट्यावर आपले मच्छीमार बंधू भगिनी ज्यांचं अनन्यसाधारण योगदान हे भारतासाठी, अखंड हिंदुस्थानासाठी आणि अनादी कालापासून मच्छीमार बंधू भगिनींचं योगदान हे आहे. आणि या आजच्या पवित्र दिवशी आज अतिशय उत्साहाच्या वातावरणात त्यांनी मिरवणुकीला इथे मला बोलवलं. त्या पद्धतीने पूर्ण किनारपट्टीवर मिरवणूक निघाली. त्यानंतर समुद्रदेवतेची आरती झाली आणि समुद्रामध्ये नारळ वाहून आज उद्यापासून त्यांच्या पारंपरिक ज्या बोटी आहेत मच्छीमारीसाठी वापरतात त्या बोटी जाणार आहेत. आणि एका अर्थाने समुद्र देवताच ही त्यांच्या पूर्ण जीवनासाठी अशी उपयोगी येत असते आणि त्याच्यामध्ये अनन्यसाधारण हे समुद्र देवतेचं असतं. त्याच्यामुळे विधिवत पूजा करून ते उद्यापासून त्यांच्या उदरनिर्वाहाचं जे महत्त्वाचं साधन आहे त्यासाठी बाहेर पडणार आहेत. आणि त्यामुळे मला त्यांना इथे येण्याचा योग मिळाला. मला स्वतःला मी खूप भाग्यवान समजतो आणि त्यांनाही मी नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये चांगली मच्छीमारी मिळून त्यांना चांगल्या उदरनिर्वाहाचं साधन उपलब्ध होईल आणि कोणत्याही प्रकारची कमतरता निर्माण होणार नाही अशी सदिच्छा व्यक्त करतो.